धाराशिवमध्ये मनीषा राखुंडे पाटलांच्या घरावर हल्ला झालेला आहे। राखुंडे पाटील शरदचंद्र पवारांच्या महिला पदाधिकारी आहेत, तर हल्ल्यातून मनीषा राखुंडे पाटील थोडक्यात बचावल्यात। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाहनांची देखील तोडफोड करून हल्लेखोर फरार झाले। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। धाराशिवमध्ये मनीषा राखुंडे पाटलांच्या घरावर हल्ला झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे राखुंडे पाटील या शरदचंद्र पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत। हल्ल्यातून मनीषा राखुंडे पाटील या बचावलेल्या आहेत, मात्र त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे आणि ही तोडफोड करून हल्लेखोर फरार झालेले आहेत। तर हे हल्लेखोर नेमके कोण होते आणि कुठल्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आलेला होता, काय कटकारस्थान या हल्ल्यामागे रचण्यात आलं होतं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। मात्र या सीसीटीव्ही फुटेजवरून आपण पाहू शकतो धाराशिवमध्ये मनीषा राखुंडे पाटलांच्या घरावर हल्ला झालेला आहे। राखुंडे पाटील ज्या शरदचंद्र पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो त्यांचीच ही गाडी आहे ज्याची तोडफोड करण्यात आली आहे। तर हल्ल्यातून मनीषा राखुंडे पाटील या बचावलेल्या आहेत। आपण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील पाहू शकतो। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय धाराशिवमध्ये मनीषा राखुंडे पाटलांच्या घरावर हल्ला झालेला आहे, नेमकी काय अधिक माहिती मिळते? मनीषा राखुंडे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत आणि यापूर्वी देखील त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला होता। ही हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे। त्यांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार देखील केलेली आहे। त्यांनी पोलिसांना आरोपीचं नाव देखील सांगितलेलं आहे, मात्र पोलिसांनी जुजबी कारवाई केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं तो व्यक्ती पुन्हा त्यांच्यावर हल्ला करतो आहे असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं। एकंदरीतच काय तर धाराशिवमध्ये पोलिसांचा जरब कमी झालाय की काय, किंवा या घटनेचं नेमकं सत्य काय आहे हे पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतल्यावर किंवा अटक केल्यावरच कळेल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरावर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले।